नमस्कार, GS9 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बोदवड लेवल क्रॉसिंग अमरावती एक्सप्रेस 12-111 एका ट्रकला धडकली। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। आज 14/3/2025 रोजी पहाटे 4:30 वाजता बोदवड रेल्वे स्थानकावर अमरावती एक्सप्रेस क्रमांक 12-111 एका ट्रकला धडकल्याने एक असामान्य घटना घडली। बूम बॅरियर ओलांडताना गव्हाणे भरलेला एक ट्रक रेल्वे ट्रॅकवर आला, ज्यामुळे ट्रक ट्रेनला समोरासमोर धडकला। ही घटना किमी 474/3436 येथे घडली। धडकेमुळे ट्रक पूर्णपणे खराब झाला। ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर डाऊनस्ट्रीमला नुकसान झाले। अमरावती एक्सप्रेसच्या लोको पायलटने ताबडतोब घटनेची माहिती दिली। लाईन क्लिअर ऑपरेशनसाठी ताबडतोब क्रेन आणि कार्गो तैनात करण्यात आले। ओएची दुरुस्तीच्या कामासाठी मलकापूरहून एक टॉवर वॅगन पाठवण्यात आला। मदतीसाठी एक डिझेल इंजिन पाठवण्यात आले। ट्रक काढण्यासाठी हायड्रो क्रेनचा वापर करण्यात आला। या अपघातात कोणत्याही जीवितहानी झाली नाही। प्रवाशांना मदत करण्यासाठी विविध रेल्वे स्थानकावर मी तुम्हाला मदत करू शकतो का ही सेवा सुरू करण्यात आली। भुसावळ, वरणगाव, बोदवार, मलकापूर, शेगाव आणि अकोला स्थानकावर नाश्ता आणि पाणी वाटप करण्यात आले। रेल्वे प्रशासनाने बोदवड स्थानकावर प्रवाशांसाठी 6 बस सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या। गाडी क्रमांक 12-844, 22-138, 12-109, 22-141 या गाड्या सेक्शनमध्ये उभ्या होत्या। गाडी क्रमांक 18-029, 12-261, 12-655, 11-039 या गाड्या खंडवा, इटारसी, नागपूर मार्गे वळवण्यात आल्या। सकाळी 10:14 सुमारास वाहतूक पुन्हा सुरू झाली। रेल्वे सेवा लवकरच पूर्ववत करण्यासाठी रेल्वे अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। काम जसे जसे पुढे जाईल तसतशी अधिक माहिती उपलब्ध होईल। कोणत्याही मदतीसाठी प्रवासी वॅगन, रेल्वे स्टेशन किंवा हेल्प डेस्कशी संपर्क साधू शकता। धोनखेडा लोणवाडी शिवारात चोरट्यांची टोळी सक्रिय। जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे, जळगाव। बोदवड तालुक्यातील धोनखेडा शिवारात शेतकऱ्यांच्या शेतातील हरभरा अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली आहे। शेतकरी संजय भास्कर आवटे, राजू भास्कर आवटे, कृष्णा भास्कर आवटे हे रहिवाशी लोणवाडी येथील असून धोनखेडा शिवारात सामायिक खातेदार असून गट क्रमांक 251 येथे रब्बी हंगामातील हरभरा पिकाची पेरणी केली होती। मात्र गुरुवार रोजी मध्यरात्री दरम्यान हरभरा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना धोनखेडा शिवारात शेतकऱ्याच्या शेतात घडली आहे। त्यामुळे शेतकऱ्याचे 2 ते 3 क्विंटल हरभऱ्याचे नुकसान झाले आहे। आज लोणवाडी धोनखेडा शिवारातील गट नंबर 251 संजय भास्कर आवटे, राजू भास्कर आवटे आणि कृष्णा भास्कर आवटे यांचे सामूहिक असून आम्ही यावर्षी कपाशी पेरली आणि अतिपावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान झाले। सरकार अकार्यक्षम असल्यामुळे आम्हाला भाव मिळाला नाही, त्यामुळे कर्जाच्या डोईत लोटल्या गेल्यामुळे आम्ही हरभऱ्याची कपाशी नांगरून हरभऱ्याची लागवड केली आणि हरभऱ्याची लागवड केल्यानंतर हरभरा काटणी आल्यानंतर आम्ही काटला, परंतु कालली काही भुरट्या चोरांनी आमच्या शेतातील हरभरा उचलून नेला। तर पोलीस प्रशासनाला अशी विनंती आहे की बाई भुरटे चोर शेतकऱ्याला जगूही देत नाही आणि मरू देत नाही, तर त्यांचा वेळीच बंदोबस्त करावा ही विनंती। किती रुपयाचं नुकसान झालेलं आहे? साधारण 3-4 क्विंटल हरभराचं नुकसान झालं आहे। काय टोळी सक्रिय झालेलं आहे का असं वाटतं का? टोळी मागच्या काही आठवड्यात आमच्या गावात इतक्या चोऱ्या झाल्या आहे। मागच्या 2-4 दिवसा पहिले एक क्रुझरची चोरी झाली होती, तिचे टायर गेले होते।
आता 2-4 दिवसा पहिले कोणाचे बैल सोडण्याचा प्रयत्न केला होता आणि आज आमच्या शेतातील हरभरा. गाडीची बॅटरी वगैरे सर्व काढून नेलं, टायर, ट्रॅक्टरच्या बॅटरी का नेल्या आहे, चढून नेतात. मागच्या वेळेस पाईपलाईन दिली होती पिंपळगाव रस्त्यानं, पाईप नेले होते, मोटर ह्या त्वऱ्यात चालूच राहता. तर शेतकरी कसं जीवन जगेल? कारण सरकार अकार्यक्षम आहे आणि निसर्ग साथ देत नाही आहे.